नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलवर मी स्वागत करतो. सो वी आर विथ द न्यू चॅप्टर दॅट इज thermodynamics. Okay, this is the video lecture number first and we're discussing the previous questions with a new chapter thermodynamics. Clear? बघा, जो काही पहिला क्वेश्चन आहे, पहिला क्वेश्चनमध्ये प्रेशर, व्हॉल्यूम आणि टेम्परेचरमध्ये रिलेशन दिलेलं आहे अँड दे आर ओके. त्यांनी आपल्याला विचारलं आहे काय विचारलं आहे बाबा, द वर्क डन बाय द गॅस. ओके, दे आर आस्किंग टू फाइंड द वर्क डन बाय द गॅस अँड द सेकंड वन इज डिपेंड्स ऑन द concept of internal energy. ठीक आहे, द अमाउंट ऑफ if we provide the amount of heat energy to the system, that amount of provided energy get converted into the work done, otherwise the changing in the internal energy of that given system. Clear? बघा, स्टेप बाय स्टेप आपण पहिला आणि दुसरा क्वेश्चन सॉल्व करण्याचा प्रयत्न करू. अँड द फर्स्ट वन इज फ्रॉम द JEEM in 2015 अँड द सेकंड वन इज फ्रॉम द केरला PMT 2011. क्लिअर? बघा, आपण पहिल्या न्यूमरिकलच्या सोल्युशनकडे वळूया. ओके, बघा, बघता म्हणजे आपण पहिल्या चॅप्टरपासून सुरुवात केली ती रोटेशनल डायनामिक्स, देन द सेकंड वन इज मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स and the last one we have already discussed the kinetic theory of gases and radiation. This is the fourth chapter that we are going to discussing and म्हणजे या क्रॅश न्यूमरिकल सिरीजच्या क्रॅश कोर्समध्ये हा आपला चौथा चॅप्टर आहे. क्लिअर? बघा, काय दिलेलं आहे आणि काय फाइंड आउट करायचं आहे. पुन्हा एकदा लक्षात घ्यायचं की काय फाइंड आउट करायचं आहे हे जेव्हा तुमचं विजन क्लिअर होणार तेव्हाच तुम्ही त्या गोष्टी फाइंड आउट करणार. याच्या लक्षात म्हणजे असं याच्यात नाही राहायचं डायलेमामध्ये की समजून घ्यायचं टोटली जोपर्यंत तुम्हाला तो क्वेश्चन समजला नाही तोपर्यंत तुम्ही सॉल्वच नाही करू शकतो. अंदाजपत्रक काहीच नाही लागू शकत. बघा, द प्रेशर P, व्हॉल्यूम V अँड टेम्परेचर T फॉर अ सर्टन गॅस आर रिलेटेड बाय. क्लिअर? एका पर्टिक्युलर गॅससाठी प्रेशर, व्हॉल्यूम आणि टेम्परेचरमध्ये रिलेशन दिलं आहे. P इक्वल्स टू A T मायनस BT स्क्वेअर अपॉन V. ओके, वेअर P, V अँड T इज नथिंग बट टेम्परेचर अँड A, B आर आर्बिटरी कॉन्स्टंट. ते पुढं म्हटलंच आहे, वेअर A अँड B आर आर्बिटरी कॉन्स्टंट. क्लिअर? फुल स्टॉप. The work done by the gas when the temperature changes from T1 to T2 while the pressure remains constant is given by. Okay, they are asking to find the work done by the gas कधी pressure remains constant but the temperature changes from T1 to T2. याच्या लक्षात मला लक्षात आलं की त्यांनी आपल्याला त्या गॅसमुळे होणारं वर्क डन फाइंड आउट करायचं आहे. काही हरकत नाही. कधी कंडिशन्सवर, कोणत्या कंडिशन्सवर वर्क डन फाइंड आउट करायचं आहे, प्रेशर कसं ठेवून कॉन्स्टंट, आणि त्या गॅसेसचं काय चेंज झालं बेटा, टेम्परेचर, कुठून T1 टू T2. येतं लक्षात? इथपर्यंत काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. वर्क डनचा एकदम सिंपल फॉर्म्युला आहे, वर्क डन इक्वल्स टू P इंटू डेल्टा V. वर्क डन इक्वल्स टू P इंटू डेल्टा V, वेअर P इज टेम्परेचर अँड डेल्टा V इज नथिंग बट द चेंज इन व्हॉल्यूम. डेल्टा इज नथिंग बट चेंज इन व्हॉल्यूम. मग आपल्याला जर वर्क डन फाइंड आउट करायचं आहे तर फक्त चेंज इन व्हॉल्यूम फाइंड आउट करावं लागतं. ओके, मग पीचं काय बरं घेणं देणं? अरे पी दिलेलं आहे ना, पी कसं ठेवायचं आहे, कॉन्स्टंट. म्हणजे पीला आपल्याला काहीच करायचं नाही, पी ॲज इट इज ठेवायचा आहे, कारण की त्यांनीच म्हटलं आहे की तुम्हाला पी कॉन्स्टंट ठेवायचं आहे. म्हणजे फक्त आपल्याला टोटल कशावर फोकस करावं लागते, व्हॉल्यूम. आणि त्यांनी जे काही रिलेशन दिलं आहे, प्रेशर इक्वल्स टू AT मायनस BT स्क्वेअर अपॉन व्हॉल्यूम, प्रेशर, व्हॉल्यूम आणि टेम्परेचरमध्ये. तर इथनं बघा तुम्हाला चेंज इन व्हॉल्यूम काढता येते. बघा, हा जर व्हॉल्यूम मी इकडे शिफ्ट केला आणि पी इकडे शिफ्ट केला तर व्हॉल्यूमचा काय फॉर्म्युला झाला, AT मायनस BT स्क्वेअर अपॉन प्रेशर. ठीक आहे. जेव्हा टेम्परेचर T1 होतं तेव्हा व्हॉल्यूम V1 होतं, जेव्हा टेम्परेचर T2 झालं तेव्हा व्हॉल्यूम काय झालं, V2. मग हा फॉर्म्युला, या फॉर्म्युल्याने तुम्ही V1 आणि याच फॉर्म्युल्याने तुम्ही काय फाइंड आउट करू शकता, V2. बघा, हा झाला तुमचा इनिशियल व्हॉल्यूम आणि हा तुमचा कोणता झाला, व्हॉल्यूम फायनल. देअरफॉर वर्क डन इक्वल्स टू P इंटू चेंज इन व्हॉल्यूम म्हणजे काय, फायनल व्हॉल्यूम मायनस इनिशियल व्हॉल्यूम. येतं लक्षात? मेक इट इक्वेशन नंबर फर्स्ट. आता फायनल व्हॉल्यूम V2 आणि इनिशियल व्हॉल्यूम V1. येतं लक्षात? बघा, मग याच्यावरून, या फॉर्म्युल्यावरून तुम्ही व्हॉल्यूमचा फायनल आणि इनिशियल व्हॉल्यूम बनवू शकता. देअरफॉर फायनल व्हॉल्यूम म्हणजे हा बेटा. ओके, V2 इज नथिंग बट द फायनल. बघा, A आर्बिटरी कॉन्स्टंट आहे, फायनल व्हॉल्यूमसाठी टेम्परेचर किती आहे, T2 मायनस B आर्बिटरी कॉन्स्टंट, फायनल व्हॉल्यूमसाठी टेम्परेचर आहे T2, T2चा स्क्वेअर डिवायडेड बाय प्रेशर. ठीक आहे. इनिशियल व्हॉल्यूम इक्वल्स टू A, इनिशियल व्हॉल्यूमसाठी टेम्परेचर किती आहे, T1 मायनस ऑफ B, T1चा स्क्वेअर डिवायडेड बाय P. फायनल आणि इनिशियल व्हॉल्यूम इक्वेशन 1 मध्ये पुट करा. सो यू विल गेट द सोल्युशन फॉर द वर्क डन. देअरफॉर वर्क डन इक्वल्स टू
पी इंटू, ठीक आहे, व्हॉट इज द फायनल व्हॉल्यूम बघा A T2 मायनस B T2चा स्क्वेअर डिवायडेड बाय P मायनस ऑफ इनिशियल व्हॉल्यूम A T1 मायनस ऑफ B T1चा स्क्वेअर डिवायडेड बाय P. क्लिअर. बघा दोन्ही टर्ममधून प्रेशर कॉमन निघाला आणि या प्रेशरसोबत काय झाला कॅन्सल. देअरफॉर वर्क डन इक्वल्स टू A T2 मायनस B T2चा स्क्वेअर मायनस ऑफ ब्रॅकेट A T1 मायनस B ऑफ T1चा स्क्वेअर. बघा या फॉर्मॅटमध्ये आन्सर आहे का. ओके. परंतु एक तुम्हाला गोष्ट लक्षात आली असेल बघा, तुम्ही सगळं जर ऑप्शनमध्ये बघितले बघा T2 T1 एकत्र आणला, T2 स्क्वेअर T1 स्क्वेअर एकत्र आणला, लक्षात येत आहे T2 ओके आणि हा T1 एकत्र आणायचा आहे, T2 स्क्वेअर आणि T1 स्क्वेअर एकत्र आणायचा. येत्या लक्षात तुम्ही सगळे जर ऑप्शन्स बघितले, मे बी जर हाफ जर ऑप्शन्स राहिला तर आपण हा ऑप्शन डायरेक्ट क्लिक केला असतं, परंतु हा ऑप्शन नाही, जस्ट थोडी एक रिअरेंजमेंट करायची आहे. कशी रिअरेंजमेंट करायची आहे म्हणजे T2 स्क्वेअर आणि T1 स्क्वेअर एकत्र आणायचं आहे आणि T2 T1 एकत्र आणायचं, काही हरकत नाही. देअरफॉर वर्क डन इक्वल्स टू A टाइम्स T2 मायनस B2चा स्क्वेअर. बघा आता मायनसनी ब्रॅकेट ओपन करा, मायनस ऑफ A T1 मायनस मायनस प्लस B T1चा स्क्वेअर, काही हरकत नाही. बघा देअरफॉर वर्क डन इक्वल्स टू A T2 मायनस ऑफ A T1, बघा एकत्र आणलं. ओके. देअरफॉर मायनस ऑफ B T2चा स्क्वेअर प्लस B T1चा स्क्वेअर, काही हरकत नाही. इथून A कॉमन निघाला, शिल्लक राहिला T2 मायनस T1, ठीक आहे. इथनं बघा मायनस B कॉमन काढा, शिल्लक किती राहिला T2 स्क्वेअर मायनस T1चा स्क्वेअर. या फॉर्मॅटमध्ये 100% आता ऑप्शन राहायला पाहिजे. A T2 मायनस T1 इथे प्लस आहे त्याच्यामुळे हा ऑप्शन कॅन्सल झाला. ओके. D आणि B ऑलरेडी ऑप्शन्स कॅन्सल झाले. बघा हाच उरला A T2 मायनस T1 मायनस ऑफ B T2 स्क्वेअर मायनस T1 स्क्वेअर. देअरफॉर द ऑप्शन नंबर 3rd वन इज द करेक्ट वन अँड द क्वेश्चन इज फ्रॉम द JEE Main 2015. याच्या लक्षात अशा पद्धतीने जर सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला तर 100% मिळते. बघा म्हणजे हा एक न्यूमरिकल असा होता की तुम्हाला कोणत्याच ऑप्शनमध्ये न्यूमरिकल व्हॅल्यू नव्हती, त्याच्यामुळे असे क्वेश्चन्स थोडे काय म्हणू शकतो मी थोडं विचारपूर्वक सॉल्व्ह करावं लागतं. कारण की बघा तुम्ही जर चारही ऑप्शन जर बघितले ते फिजिकल क्वांटिटीमध्ये त्याचे ऑप्शन्स आहेत, आहे की नाही. टेम्परेचरमध्ये आणि आर्बिटरी कॉन्स्टंट आहे A आणि B. त्याच्या न्यूमरिकल फॉर्मॅटमध्ये जो काही ऑप्शन नाही राहत त्याला थोडंसं काळजीपूर्वक करण्याची गरज राहते. ठीक आहे. परत एकदा सांगतो, आपल्याला वर्कडन विचारलं, वर्कडनचा फॉर्म्युला आहे प्रेशर इंटू डेल्टा व्ही आणि त्यांनीच म्हटलं आहे प्रेशर कसं ठेवायचं आहे कॉन्स्टंट, म्हणजे या टर्मचा आपल्याला विशेष नाही राहिला व्हॉल्यूमचा. मग दिलेल्या फिजिकल रिलेशनवरून प्रेशर व्हॉल्यूम आणि टेम्परेचरवरून व्हॉल्यूम फाइंड आउट केला. मग हा फॉर्म्युला इनिशियली फायनली आपण यूज केला आणि तेच व्हॅल्यू आपण इक्वेशन 1 मध्ये पुट केला आणि एक सिम्पल अल्जेब्रा सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला. जे काही कॉमन गोष्टी आहेत ते कॉमन आपण एलिमिनेट करून टाकल्या. त्यानंतर मग ऑप्शन्स बघायचं, जशा प्रकारचे तिथं ऑप्शन सेटअप आहेत तशा प्रकारचा आपण सेटअप करण्याचा प्रयत्न करायचा. सो यू विल गेट द सोल्युशन 100% इझिली. दिस इज द इजिएस्ट वे दॅट यू कॅन गेट द युअर सोल्युशन. क्लिअर. बघा पॉज करून नोट डाऊन करा. सो वी कॅन मूव टू द सोल्युशन फॉर द न्यूमेरिकल नंबर 2. बघा आपण सेकंड क्वेश्चन डिस्कस करूया. सोल्युशन फॉर द न्यूमेरिकल नंबर 2. बघा ओके, अशा पद्धतीने आपण हा क्वेश्चन सॉल्व केला. बघा, इफ द अमाऊंट ऑफ हीट एनर्जी गिवन टू द सिस्टम इज 35 जूल, काही हरकत नाही, अँड द अमाऊंट ऑफ वर्क डन ऑन द सिस्टम इज 15 जूल, काही हरकत नाही. ओके. देन द चेंज इन इंटरनल एनर्जी ऑफ द सिस्टम. एकदम फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्सचा क्वेश्चन डिपेंड आहे. द अमाऊंट ऑफ हीट एनर्जी गिवन टू द सिस्टम ओके it's converted into the work done plus change in internal energy according to the first law of thermodynamics. ठीक आहे ना. एक समजा एखादं सिस्टम आहे, ठीक आहे, या सिस्टमला समजा आपण डेल्टा क्यू अमाऊंट ऑफ हीट एनर्जी प्रोव्हाइड केलं तर सिस्टम दोन प्रकारे यूज करते. एक त्याचं वर्क डन घडून आणते आणि एक इंटरनल एनर्जी काय करते चेंज. इथं लक्षात बेटा, जे काय अमाऊंट ऑफ हीट एनर्जी आपण एखाद्या सिस्टमला सप्लाय करतो तर तो सिस्टम त्या एनर्जीचा दोन प्रकारे यूज करू शकतो. एक तर ते सिस्टम काय करणार, वर्क डन करणार त्या एनर्जीचा उपयोग करून, किंवा सिस्टम इंटरनल एनर्जी काय करणार चेंज. क्लिअर. अकॉर्डिंग टू द फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. ओके. आणि आपल्याला बघा काय दिलेलं आहे, द अमाऊंट ऑफ हीट एनर्जी सप्लाय टू द सिस्टम आपल्याला डेल्टा क्यू दिलेला आहे 35 जूल.
ओके. आणखी बघा, द अमाऊंट ऑफ वर्क डन ऑन द सिस्टम. बघा एक लक्षात घ्या, बघा वर्क डन बाय द सिस्टम, ओके पहिला, आणि सेकंड राहते वर्क डन ऑन द सिस्टम. बघा वर्क डन बाय द सिस्टम याचा अर्थ सिस्टम वर्क करता, सिस्टम होता एक्सपांड. अशा वेळेस वर्क डन राहते पॉझिटिव्ह. वर्क डन ऑन द सिस्टम म्हणजे सिस्टमवर वर्क डन होतं, सिस्टम काय होतं कॉम्प्रेस, त्याच्यामुळे इथं वर्क डन कसं राहते निगेटिव्ह. पुन्हा एकदा सांगतो, वर्क डन बाय द सिस्टम म्हणजे सिस्टम काय होता एक्सपांड, सिस्टम वर्क करत आहे म्हणजे सिस्टम काय होता एक्सपांड, आणि जेव्हा सिस्टम एक्सपांड होते तेव्हा वर्क डन कसं राहते पॉझिटिव्ह. वर्क डन ऑन द सिस्टम म्हणजे सिस्टमवर वर्क डन सुरू आहे, सिस्टम काय झाली कॉम्प्रेस, वर्क डन निगेटिव्ह. आणि इथं काय म्हटलं अमाऊंट ऑफ वर्क डन ऑन द सिस्टम म्हणजे जो काही वर्क डन आहे तो कसा राहिला पाहिजे निगेटिव्ह. निगेटिव्ह किती -15 जूल. इतकंच चुकते. हे जर का स्टेटमेंट तुमचे जर या स्टेटमेंटकडे जर तुम्ही लक्ष नाही दिलं तर बघा ॲन्सर कसं चेंज होते. आपल्याला इंटरनल एनर्जी विचारली, या फॉर्म्युल्यावरून डेल्टा यू इक्वल्स टू काय लिहू शकतो मी डेल्टा क्यू मायनस डब्ल्यू. ठीक आहे, डेल्टा क्यू दिला आहे मला 35 मायनस ऑफ. ठीक आहे, वर्क डन किती आहे -15, मायनस मायनस किती झालं इथं प्लस, म्हणजे एनर्जी किती आली बेटा 50 जूल. इंटरनल एनर्जी किती चेंज झाली 50 जूल. देअरफॉर द ऑप्शन नंबर 4 इज द करेक्ट वन. समजा तुम्ही इथं जर +15 लिहिले असते तर 35 - 15 किती आले असते बेटा 20, आणि 20 जूल पण बघा इथं ऑप्शन्स प्रेझेंट आहे. येत्या लक्षात 35 - 15 किती केले असते तुम्ही 20 पण ऑप्शन. मग तुम्ही म्हणसाल सर मैंने तो क्वेश्चन सॉल्व किया था, बरोबर था. येत्या लक्षात स्टेटमेंट, येत्या लक्षात असंच होतं बरंचदा. म्हणजे तुम्ही फॉर्म्युलाही तुमचा बघा, तुमचा फॉर्म्युला शुअर होता, सगळं शुअर होतं तुमचं, म्हणजे इथं काहीच प्रॉब्लेम नव्हता, 100% वाढते. आणि ऑप्शनही दिसतो ना, म्हणजे बघा ते पेपर सेटर कसं करतात ते याच गोष्टी लक्षात घेऊन करतात. तुम्हाला कुठं कन्फ्यूज करायचं त्यांना माहीत आहे, त्यांनाही माहीत आहे. तुम्ही जर अशी गडबड केली तर ऑप्शन किती येणार 20. मग 20 जूल मुद्दामून त्यांनी तिथं ऑप्शन्स ठेवलेला आहे, 50ही ठेवला आणि 20ही ठेवला. ओके, हेच तर त्यांची खासियत आहे. आणि आपली खासियत काय आली पाहिजे, आपण इतकं कन्फ्यूज नाही झालं पाहिजे, स्टेटमेंटकडे लक्ष द्यायला पाहिजे. ओके ठीक आहे, त्यांचं काम आहे कन्फ्यूज करणं. ओके, म्हणजे जेवढं तो एक्झाम्पल सेट करता येईल तेवढं आपलं काम आहे. त्या पूर्ण सेट केलेल्या याच्यातून आपल्याला निघायचं आहे. त्याच्यामुळे स्टेटमेंट खूप महत्त्वाचे आहे, खूप म्हटलं तर खूप. म्हणजे जेव्हा जेव्हा तुम्ही स्क्रीनवर तो क्वेश्चन येतोय अतिशय केअरफुली स्टेटमेंट वाचा, स्टेटमेंटवर गोष्टी डिफाईन राहतात. ठीक आहे, वर्क डन बाय द सिस्टम, वर्क डन ऑन द सिस्टम, एकदम पॉझिटिव्ह निगेटिव्ह. आणि थर्मोडायनॅमिक्स चॅप्टरमध्ये त्या गोष्टीला खूप महत्त्व आहे स्टेटमेंटला. ओके, स्पेशली पूर्ण आपल्या सिलेबसमध्ये सगळ्या चॅप्टर्समध्ये वर्क थर्मोडायनॅमिक्स या चॅप्टरवर स्टेटमेंटवर भरपूर लक्षात ठेवायचं. आणि लॉजिकल चॅप्टर आहे, क्वेश्चन्स इझिली सॉल्व होतात, खूप मोठा अल्जेब्रा राहत नाही. या तुम्ही जर थर्मोडायनॅमिक्समध्ये पुढे जर बघा खूप मोठा अल्जेब्रा राहणारच नाही. स्टेटमेंटवर लक्ष द्या, एक लॉजिक डेव्हलप करण्याचा प्रयत्न करा. या लक्षात. आपला उपक्रम आवडत चालला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. सो थँक्यू फॉर वॉचिंग, सीइंग द नेक्स्ट व्हिडिओ.